ठाकरेंच्या सेनेवरती नाराजी आहे का, अशी सध्या चर्चा रंगली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 स्वीकृत नगरसेवक झाले। यापैकी एक नगरसेवक मनसेचा व्हावा अशी मनसेची अपेक्षा होती, तर स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्षपद हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होतं, अशी चर्चा 2 पक्षांच्या नेत्यांमध्ये सध्या झालेली आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब। वेदांत, मनसेची नेमकी नाराजी काय आहे आणि याला आता शिवसेना, ठाकरेंची शिवसेना कसं उत्तर देईल? आपण बघितलं तर आणि मनसे मुंबई महापालिका निवडणूक युतीमध्ये लढले होते आणि ज्या प्रकारे निकाल आले, निकालानंतर 3 स्वीकृत नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातले होते आणि त्यातला एक स्वीकृत नगरसेवक हा मनसेला हवा होता आणि त्यासाठी ते आग्रही होते। मात्र तसं न करता ठाकरेंच्या शिवसेनेने 3ही नगरसेवक दिले आणि त्यामुळे काहीशी नाराजी मनसेमध्ये पाहायला मिळत होती। आणि आता जेव्हा प्रभाग समितीचे अध्यक्षपद ठरवले जाणार आहे, त्याची निवडणूक होणार आहे, त्याआधी सुद्धा एक बैठक 2 पक्षांमध्ये झाली होती आणि त्यामध्ये 1 किंवा 2 प्रभाग समिती या मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेतल्या कोट्यातनं देण्याचं ठरवण्यात आलं होतं। मात्र जी आता माहिती मिळते त्यामध्ये मनसे पक्ष हा मुंबई महापालिकेच्या जी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तटस्थ राहणार आहे असं कळतंय। आणि जर मनसे तटस्थ राहिला तर 2 किंवा 3 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसू शकतो आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी युतीमधलं जे अंतर आहे त्या स्वीकृत सेवकपद न दिल्यामुळे काहीसं वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल। धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी। आणि मनसेची आज 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त या बैठकीचं आयोजन हे सध्या करण्यात आलंय। 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिवस असतो आणि नव्या वर्षामध्ये प्रवेश करताना मनसेकडून सदस्य नोंदणी देखील केली जाणार आहे। पक्षाच्या अनेक नव्या उपक्रमांवरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।